हाय म्हणा सगळ्यांना. हाय, कसे आहात सगळे? मजेत ना? चला चालू करूयात आजचा व्लॉग. आज आहे संडे, लॉंग विकेंडमधला मधला डे आणि आम्ही चाललोय बाहेर परत फिरायला. म्हणजे काल पण फिरायला गेलेलो, आज पण जायचं आहे. सो 2 स्पॉट आम्ही निवडून ठेवलेत. त्यातलं माहीत नाही कुठल्या स्पॉटला आता आम्हाला एंट्री मिळेल, कारण दुपारनंतर निघतो आम्ही. तुम्हाला दाखवतो कुठल्या स्पॉटला जाणार आहोत. आणि आजूबाजूला आता किती छान दिसतंय, कारण आज टेम्परेचर ऑलमोस्ट 23 डिग्री आहे, म्हणजे उन्हाळा चालू झाला आहे. सो लेट्स गो. देते चष्मा, माझ्या बॅगेत काढून घे ना चष्मा. खाली असेल. चला गाडी, लिफ्ट आली. चला चला चला. आणि आज आम्हाला निघायला उशीर झाला, कारण आमच्या बिल्डिंगच्या एंट्रन्सचं म्हणजे पार्किंगच्या एंट्रन्सचं डोअर बंद पडलेलं, तर कोणालाच आतमध्ये बाहेर जाता येत नव्हतं. त्यामुळे आज आम्ही जिकडे जाणार होतो, झूमध्ये जाणार होतो, तिकडे जायला नाही भेटलं. सो आता जो स्पॉट अवेलेबल असेल तिथे जायचं. आणि आत्ताशी आमच्या इथल्या गॅरेजचं हे काम झालं आहे, लोक आत बाहेर करू शकतात. एकदम चकाचक. संध्याकाळपर्यंत किती होणार आहे आपलं? काय टेम्परेचर ना असंच राहणार आहे तुषार, 20 डिग्री, 20च्या वरतीच राहणार आहे. कोण समर रेडी आहे? आणि जसं मी नेहमी म्हणत असते की इकडच्या घरांमध्ये ना काहीतरी वेगळीच वाईब आहे. इतकी सुंदर वाटतात ना ती मला, आणि एकदम बोलकी, म्हणून मी नेहमी त्यांच्याकडे पाहत असते. सो आम्ही स्पॉट सिलेक्ट केलं आहे स्कार्बोरो ब्लफ बीचचा. याच्या आधी पण 2 वेळा आम्ही ट्राय केलं आहे, मागच्या समरला पण आम्हाला तिथे काही जायला नव्हतं मिळालं, कारण बऱ्याचदा तिथे खूप क्राऊड होता आणि मग ते बंद करतात एंट्री. अरे नो एंट्री केला, बोट टाकला. आय होप की आता पण आम्हाला जायला मिळेल की नाही. नो एंट्रीचा बोट टाकला तरी. अगदी 6 ते 7 महिन्याच्या थंडीनंतर आणि खूप पडून गेलेल्या बर्फानंतर जेव्हा टोरंटो हे असं ग्रीन होतं ना, म्हणजे वेगवेगळे हिरवे कलर दिसतात ना, खूप भारी दिसतात ते. तुषार, इथलं नेबरहूड किती छान आहे रे. हो, मिलियन्स मधली असतील ना ही घरं, किती सुंदर आहे. सो तुषार, आपल्याला जायला नाही मिळणार आहे ब्लफ्सला. ठीक आहे, आपण एक दिवस लवकर उठून येऊयात इकडे जायला. ठीक आहे, पुढून पण म्हणतंय ते दाखवते रस्ता, तसं जायचंय का? चल ट्राय नाही करूया. नाही नाही, ते पुढून परत तेच दाखवते करायला सांगते. सो आम्ही दुसरा एक स्पॉट आता सिलेक्ट केला आहे, तो आहे त्याच बीच जवळचा हा पार्क. इथली लोकॅलिटी बघा किती छान आहे, कम्युनिटी, आणि ती पण बीचच्या समोर, तिथे समोर बीच आहे. सो आम्हाला त्या स्कार्बोरो ब्लफला जायला नाही मिळालं, म्हणून आम्हाला दुसरा स्पॉट शोधावा लागला. आणि आता आम्ही हा दुसरा स्पॉट शोधला आहे. हा पण स्पॉट असाच आहे, जिथून तुम्ही लुकआउट पॉईंट आहे, जिथून तुम्ही खाली बीच पाहू शकता, फक्त बीचला जाऊ नाही शकत. आणि खूप छान असं गार्डन आहे, लोकॅलिटी पण खूप छान आहे. सो आता आम्ही इथेच एन्जॉय करणार आहे. बघू, ब्लफला जायला सकाळी लवकर यावं लागेल. इथून बीच तर दिसतो, फक्त तिथे जाता येत नाही. काय काय असंच काय शोल्डर असंच घेऊन जावं लागेल. हो, चल. कसं जातात लोक? आणि मॅडम आल्या आल्या उतरल्यात, पळायला चालू झाले. किती मोठाच्या मोठा पार्क आहे रे हा, एकदम. तुषार, हाय, लेट्स गो. चला. आणि मी तुम्हाला नेहमी सांगते ना की तिला बिलकुलही पकडलेलं आवडत नाही. तिला स्वतःला चालू द्यावं लागतं. तिला सगळ्या गोष्टी स्वतः एक्सप्लोअर करायच्या असतात. हाय. आणि तुम्ही क्यूटनेस पाहताय,
मॅडमने पहिल्यांदा टोपी आणि चष्मा जशाचा तसाच ठेवला आहे आणि फुल एकदम सगळीकडे एक्सप्लोअर करण्याच्या मूडमध्ये आहेत. बिलकुल चटईवर पण बसायचं नाही आहे, कुठेही थांबायचं नाही आहे. मस्त दिसते रे तू एक नंबर. आमची पिकनिक गर्ल काही शांत राहतच नाही बाबा. हाय बघ वीरा, हाय करा. हाय. चला असं खेळताना बघून खूप छान वाटतं. तुषार बघ कुठे गेली. तुषार हाय कर कॅमेरा. काय करतो बाबू तू. ऐक ना इकडे बघ. मला पादे. तिचं फूड काढायचं का? कसा रे तू. थांब इथे बसायचं. तिथे कॉर्नर रोल कर ना पूर्ण. बसा. छोटी आहे मोठीवाली उघडून पिकनिक. ये गप्पा. जायचं नाही बाहेर. उंदू आला. पहिला तिथं उंदू आल्यावर कसं हगी करायची टाडाला हगी अशी. येस. इकडे या. मला एक हगी द्या. अरे सगळी मातीचे पाय. उंदू उंदू आला. काही टॉय आणायला पाहिजे होतं रे, माहित नव्हतं. हे मस्त आहे. कोणच नाही ते शांत आहे एक नंबर. डॉगीज आले बघ. डॉगीज बघायचे का? डॉगीज डॉगी कुतू येत आहेत बघ. कुतू येत आहेत. अय्यो, त्या कॉर्नरला जाऊन तिथे बघायला पाहिजे. हां, त्या कॉर्नरला जाऊन की तिथून बीच दिसतं का? थकला का? हाय से हाय. थकला मी. विरू हाय बोल. हाय काका. सो आमचा असा थोडासा छोटासा सेटअप केलाय आम्ही खूप पळाल्यानंतर. अजून खाऊ काढायचा आहे मस्तपैकी आणि मग मस्तपैकी लंच करणार आहेत उशिरा. पण हो छान वाटतंय. तिकडे जायला नाही मिळालं त्याचं थोडंसं वाईट वाटतंय, पण हा स्पॉट पण खूप छान आहे. हेलिकॉप्टर. हिला असं बसवलंय तेव्हा कुठे आम्हाला खायला मिळतंय. नाही तर मॅडम फक्त पळतायत. या पार्क मध्ये ना एकदम असं गावाकडे आल्यासारखं वाटतंय. सगळीकडे ग्रीनरी, शांतता. हार्डली फक्त कधीतरी हेलिकॉप्टरचा आवाज येत आहे, नाहीतर काहीच आवाज नाही. इतकं छान वाटतंय ना, भारी. वीरांच्या तिकडे गेले फिरायला आणि वीरा आल्यापासून सारखी पळते. एकदा मी घेऊन जाते, एकदा तुषार तिच्या मागे जाते. सो पण खूप छान आहे. आय लाईक इट. सो इथून खाली ब्लफ्स आहेत, म्हणजे इथून खाली बीच दिसतं बहुतेक. चला जाऊन बघूया तिथे काय काय दिसतंय. वाव, किती सुंदर आहे. कारण समोर फक्त आणि फक्त पाणी आहे. आणि हे दिसतंय तुम्हाला, इथे जायचं होतं आम्हाला, जिथे पोलिसांनी आम्हाला जाऊ नाही दिलं कारण खूप क्राऊडेड होतं म्हणून. पण किती सुंदर आहे हे. वाव. म्हणजे इथून खाली दरी आहे बेसिकली, दिसतंय का? हो. आणि हे असे क्लिप्स आहेत. वाव, खूप सुंदर आहे. आणि आकाश कुठे संपतंय आणि पाणी कुठे चालू होतं हे समजतच नाहीये. दिसतंय? वाव, खरंच खूप छान आहे यार. सो जे माझ्या मागे दिसतंय तो पूर्ण ऑन्टारियो लेक आहे आणि इथून खूप छान व्ह्यू आहे. नेक्स्ट टाइम आपण नक्की खाली जाऊयात. So here I am.
चला आता आपण परत जाऊयात. इथं काइंड ऑफ थोडी छोटीशी ट्रेल पण आहे चालायला. वीरांती तिकडे खेळतात कारण इथे खूप स्टीफ आहे ना, खाली खूप खोलगट भाग आहे म्हणून. हे दोघे जण इथे खेळतात. आता ऑलमोस्ट संध्याकाळचे 7 वाजलेत. घरी जायची तयारी करायची आहे. चला फोन घ्या आपला. चला 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 आपला फोन घ्या. चला जाऊयात घरी. आपण जायचं की नाही जायचं? आमचा मूड नाही जायचा. चला आता घरी. हो झाली ना आपली पिकनिक झाली ना आपली. संपला दिवस आजचा. आता आपण घरी जायचं. ठीक आहे चला. सो आजच्या व्लॉग पुरतं एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय करूया. बाय बाय. अरे ते बाय.